तर सकाळी लवकर तयार होऊन आम्ही निघालो आणि डेस्टिनेशन होतं छत्रपती संभाजीनगर जवळचा ऐतिहासिक देवगिरी किल्ला। किल्ल्याजवळ पोहोचल्याच्या नंतर खालूनच त्याचा भव्य आकार पाहून अक्षरशः थक्का व्हायला होतं। एवढ्या उंच आणि मजबूत डोंगरावर हा किल्ला उभा आहे हे समोरून पाहिल्यावरच जाणवतं। आणि किल्ल्याच्या आत जायला सुरुवात केल्यानंतर प्रत्येक वळणावर एक नवीन व्ह्यू दिसत होता। आजूबाजूचा परिसर वरून पाहताना तर अजूनच भारी वाटत होतं। मग पुढचा किल्ल्याचा प्रवास सुरू केला। पुढे गेल्यानंतर किल्ल्यामध्ये ठेवलेल्या जुन्या तोफा पाहायला मिळाल्या। पूर्वीच्या काळामध्ये युद्धाच्या वेळी अशाच तोफांचा वापर केला जायचा आणि त्या काळातील किल्ल्याची युद्धासाठीची तयारी किती मजबूत होती याची कल्पना इथं आल्यावर समजली। देवगिरी किल्ल्याच्या आजूबाजूला असलेला हा खोल खंदक सुद्धा खूप खास आहे। या खंदकामध्ये पूर्वी मगरी ठेवल्या जात असत अशी एकूण माहिती आहे। आजही या खंदकामध्ये पाणी दिसतं, पण आम्हाला मात्र एकही मगर दिसली नाही। आता खरी मजा तर इथून सुरू झाली होती। किल्ल्यावरची चढाई, किल्ला इतका उंच असल्यामुळं वर जाताना चांगलीच दमछाक होत होती, पण प्रत्येक पायरीसोबत वरून दिसणारा व्ह्यू आणखी सुंदर होत चालला होता। मध्ये कितीही थकलो तरी शेवटी आम्ही सगळ्यांनी मिळून किल्ला सर केलाच। आणि या किल्ल्याची अजून एक भन्नाट गोष्ट म्हणजे इथले अंधारी मार्ग। हे असे अरुंद आणि अंधारलेले मार्ग आहेत ज्यामुळे शत्रूला किल्ल्याच्या आत जाणं खूप कठीण व्हायचं। किल्ल्याची रचना किती हुशारीने केली होती याचा अंदाज इथूनच येतो। शेवटी वर पोहोचल्याच्या नंतर किल्ल्याच्या माथ्यावरचे राजवाडे आणि इतर वास्तूंचे अवशेष पाहायला मिळाले। आज त्यापैकी बरंच काही अवशेषांच्या स्वरूपामध्ये उरलं असलं तरी इथून दिसणारा परिसर आणि या ठिकाणचा इतिहास दोन्हीही जबरदस्त आहेत। खरं सांगायचं तर देवगिरी किल्ला फक्त पाहण्याचं ठिकाण नाही, तर प्रत्येक पायरीसोबत इतिहास अनुभवता येतो असं हे ठिकाण आहे। आणि हा होता देवगिरी किल्ल्याचा छोटासा प्रवास। पुन्हा भेटूया एका नव्या प्रवासात। तोपर्यंत जय महाराष्ट्र।